समाधान नाही. काय समाधान आहे का समाधान? इथं बसलेल्यापैकी अशी कोण बाई आहे बाबा की जिला वाटतं माझ्या शेजारणीचं कल्याण व्हावं? तिने हात वर करा. एकाच सुद्धा हात वर नाही. आणि ज्यांनी कोण घ्या 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 खाली दिसला मला. ज्यांनी कोणी हात वर केला असेल 1-2 जणांनी, त्यांनी सुद्धा हात खाली घ्या, कारण बाकीच्यांना माहिती आहे तुमचा शेजार कोण आहे. लय अवघड महाराज. माणूस दुसऱ्याचं चांगलं झालेलं पाहू शकत नाही? अजिबात नाही महाराज, हो अजिबात नाही. आज माणूस दुसऱ्याचं सुख पाहून दुखी आहे, स्वतःच्या दुःखानं नाही, दुसऱ्याचं सुख पाहून दुखी. मी नेहमी सांगतो, शेजारच्या दारामध्ये नवीन फॉर्च्युनर गाडी दिसली, न्यू ब्रँड फॉर्च्युनर शेजारच्या दारात, याच्या छातीत चमक आली. बघता काय मायक मेलं ती. मेल्यानंतर बाकीचे म्हणले गाडी पाहून यांची होती. कोणाची होती? पण हे मेलं ना घेणं न देणं. कारण त्याला काय नाही, समाधान नाही. समाधान या माणसाने आता समाधान नाही, काय नाही, लय अवघड झाले महाराज. हा, म्हणून देवाची भक्ती करा. आपण इथं होतो महाराज, देवाला जी भक्ती आवडते ती भक्ती केली पाहिजे. आता नीट लक्ष द्या. भक्ती करणारे भक्त 4 प्रकारचे, नीट लक्ष द्या. अर्थ, अर्थार्थी, जिज्ञासू, ज्ञानी. अर्थ म्हणजे संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते तोपर्यंत येत. अंगाला आला ताप, देवा तू माझा, देवा तू माझा बाप. अंगाचा निघून गेला ताप, देवा मी तुझ्या बापाचा बाप. हा, म्हणजे संकट पडलं की आठवण येणार. कोठे गुंतला सी द्वारकेचा राया, आणि वेळ का सगळा लाव याला. आधी नाही हाऊस, त्यात पडला पाठ आहे तुम्हाला काय. आधी नाही हाऊस, त्यात पडला पाऊस, गल्लीत झाला चिखल. कोण जातं इतक्या दूर? आपलंच घर पंढरपूर. संकट पडल्यावर आठवण. तुम्हाला उदाहरण देतो म्हणजे तुम्हाला समजेल, नीट लक्ष द्या. समजा एखादा व्यक्ती रात्रीच्या शेतामध्ये पाणी भरण्यासाठी गेला. शेत जरा गावापासून थोडं लांब आहे, रात्रीची वेळ आहे. अचानक जर लाईट गेली आणि तो व्यक्ती एकटा घरी यायला निघाला, कसा येईल? कसा येईल? घाबरतच येणार ना. राम राम राम. थोडं पुढं गेल्यानंतर कुठं झाडा पानांचा आवाज आला. राम 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 राम. हे तरी काय नाही. मी एका कीर्तनात म्हणलं, तो स्टेजवर उडून आला माझ्या. बरं आहे ना, पाणी बिनी प्यायचं तर पिऊन घे. हां, इकडे लक्ष द्या. थोडा कुठं झाडापानांचा आवाज, राम 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 राम. भीतो ना माणूस, घाबरतो. अजून थोडं पुढं गेल्यानंतर कुठं ग्रामपंचायतची लाईट दिसली की लगेच म्हणतो, हा आता मला कोण खाणार. याला कुठला भक्त म्हणतात? अर्थ. संकट पडल्यावर ज्याला देवाची आठवण येते त्याला अर्थ भक्त म्हणतात. विठाला विठाला. दुसरा भक्त अर्थार्थी. अर्थार्थी म्हणजे तो फक्त पैशांसाठी देवदेव करतो. तिसरा जिज्ञासू, जो फक्त दुरूनच पाहतो. मंडपात येणार, कीर्तनाला बसणार, फक्त दुरूनच काय चाललंय. आतमध्ये येणार
नाही, त्याला जिज्ञासू भक्त म्हणतात. आणि सर्वात श्रेष्ठ ज्ञानी भक्त. असे किती प्रकारचे भक्त? 4 प्रकारचे भक्त. आता पुढचा मुद्दा आहे का, भक्ती 2 प्रकारची आहे, डोळस भक्ती आणि आंधळी भक्ती. आपली भक्ती कुठली? कोण म्हणलं डोळस? आपली भक्ती आंधळी. आंधळी भक्ती सांगू तुम्हाला कशी असते, पण महिला मंडळ तुम्हाला बोलावं लागेल थोडं. सांगू का? कढीपत्ता माहितीये? कढीपत्ता मग आवाज मायापर्यंत आला पाहिजे. कढीपत्ता माहितीये का? लईच माहिती हो, थोडा कमी. आता माझा प्रश्न पटकन उत्तर द्यायचं. झाडावर असा हिरवागार काय? काय? कढीपत्ता. तोडला, जुडीत बांधला आणि बाजारात विकायला आणला काय? कढीपत्ता. एका बाईने 2 रुपयाला विकत घेतला काय? रिक्षात घरी आलं कोण? कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा रिक्षात घरी आलो. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्या सोबत काय होणार आहे. जशी बाई घरी आली, तिने त्याचे 2-4 भाऊबंद त्याला गाठवले. लसूण, हा, कढीपत्त्याला वाटलं बरं आहे बाबा, झाडाला लटकण्यापेक्षा भाऊबंदात बसलोय. पण त्याला माहित नव्हतं पुढं आपल्या सोबत काय होणार आहे. जसा बाईने गॅस पेटवला, कढई घेतली, तेल टाकलं आणि या साहेबांना खाली घेतलं. कोणाला? इकडे इकडे लक्ष द्या. असं वरबडलं, दिलं त्याला टाकून, असं बोंबललं कोण? असं कढईच्या बाहेर पळायला लागलं. वरून मिरची, ते आउटच झालं. शिजवलं, उकळलं, जेवण तयार झालं. जेवणारे बसले, ताटं वाढली, जेवण वाढलं. जेवणाऱ्याच्या ताटात पहिला काय आला? जेवणाऱ्याने पहिलं उचललं, बाजूला टाकलं काय? मग पटकन उत्तर द्या. आपली भक्ती म्हणजे? आपली भक्ती म्हणजे कढीपत्ता. ना प्रॉफिट ना लॉस, निवळ आंधळी भक्ती. भक्ती आपण करतो, भक्ती कोण करत नाही? चोर सुद्धा भक्ती करतो. चोर 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 सुद्धा चोरी करायच्या अगोदर देवळात जातो आणि देवा मला यश, मग त्याला भक्ती म्हणतात. ती भक्ती नाही ना. भक्ती कशी पाहिजे नीट लक्ष द्या. आता भक्ती आवडीनं केली पाहिजे. आपण करतो सवडीनं. आपली भक्ती कशी आहे? हा, सवडीनं. भक्ती कशी पाहिजे? आवडीनं पाहिजे. आवड फार महत्वाची. आता आवड ही अशी गोष्ट आहे, वय वाढलं की माणसाची आवड बदलती. वय वाढलं की माणसाची आवड बदलती. अरे तुमच्या गावची यात्रा जत्रा कधी असते का? हीच आहे? हीच का? आता नीट लक्ष द्या, म्हणजे टाइमात आलोय आपण. गावात आली काय यात्रा ना? गावात यात्रा आली, नीट लक्ष द्या. गावात यात्रा आली, लहान पोरग रडायला लागलं. लहान पोरग रडायला लागलं. आईनी समजून सांगितलं, आजीनी समजून सांगितलं, चुलत्यांनी समजून सांगितलं, अरे बाळा रडू नको, रडू नको, रडू नको. पण पोरग रडायचंच थांबानी. लहान पोरग होतं आपलं, पोरग रडायचंच थांबानी. आणि गावात काय आली होती? आवाज येऊ द्या. गावात काय आली होती? यात्रा. आणि पोरग रडायचंच थांबानी. संध्याकाळी बाप घरी आला, त्याला सांगितलं पोरग रडायचंच थांबानी. बाप हुशार होता, बापाला माहित होतं गावात काय आली? यात्रा. बाप यात्रेत गेला, 20 रुपयाची भावली घेऊन आला आणि ती भावली पोराला घरी आल्यावर दिली. पोरग रडायचं, आवाज येऊ द्या, पोरग रडायचं. म्हणजे ती भावली पोराला काय झाली होती? आवडली होती. पोरग रडायचं. आता ते पोरग 21 वर्षाचं झालं. किती? एकवीस वर्षाचं पोरग झालं. गावात काय आली? काय आली? यात्रा. आणि पोरग रडायचंच थांबानी. हो
आईने समजून सांगितलं, चुलत्याने समजून सांगितलं, आजी आजोबांनी समजून सांगितलं, अरे रडू नको रडू नको रडू नको, पण पोरगं रडायचंच थांबणी. आणि गावात काय आली होती पोरांनो, गावात काय आली होती? यात्रा. मग संध्याकाळी बाप घरी आला. बाप हुशारच, तो यात्रेत गेला. आता मध्ये काळ भरपूर गेला, तेव्हा 20ला बावली होती, आता 200ला झाली. 200 रुपयाची बाहुली घेतली आणि घरी आला आणि पोराला दिली आणि पोरगा रडायचं. असं वाटते का तुम्हाला? रडायचं थांबण असं वाटते? अहो, पोराला बाहुलीच आवडली होती, पण बोलकी जी याला गप करून